नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे भक्तांनो. ठीक आहे, तर ती तुम्हाला शांत चित्तेने मन लावून ऐकायची आहे. व्हिडिओ तुम्हाला पळवायचा नाही भक्तांनो. ठीक आहे, तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून जीव गेला तरी चालेल, पण घराजवळ ही झाडे तुम्हाला 5 आहेत झाडे, ती झाडं तुम्हाला अजिबात लावायची नाहीत भक्तांनो, असा इशारा देताना अनेक भक्त बाळूमामा यांच्या विचारांचा आधार घेतात. बाळूमामा नेहमी सांगायचे की निसर्ग हा देवाचा अंश आहे, पण निसर्गाशी वागताना अज्ञान आणि अंधश्रद्धा नको, तर समजूतदारपणा हवा. घराच्या आसपास लावली जाणारी झाडे ही केवळ सावली किंवा शोभेसाठी नसतात भक्तांनो, तर ती घराच्या ऊर्जेवर, आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करत असतात भक्तांनो. तर म्हणूनच काही झाडांबाबत पारंपरिक श्रद्धा आणि अनुभवावर आधारित सावधगिरी बाळगली जाते. बाळूमामांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार दिसते. घर म्हणजे मंदिर. जिथे देवाचं नामस्मरण होतं तिथे कुटुंब प्रेमाने राहतं, लक्षात ठेवा. तिथे वातावरण शुद्ध, शांत आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे. काही झाडे आकाराने मोठी असतात, त्याच्या मुळ्या फार खोल आणि आक्रमक पसरतात. अशा झाडांमुळे घराच्या भिंतींना तडे जाऊ शकतात, पाया कमकुवत होऊ शकतो. बाळूमामा सांगायचे की आधी घराची सुरक्षितता, मग शोभा. जर एखाद झाड भविष्यात संकटाचं कारण ठरणार असेल तर ते झाड घराजवळ लावणं शहाणपणाचं न लावणं शहाणपणाचं, लक्षात ठेवा. तर ते झाड घराजवळ न लावणंच शहाणपणाचं असतं. काही ठिकाणी पिंपळ किंवा वड यासारखी झाडे घराजवळ लावू नयेत अशी समजूत आहे, कारण ही झाडे अत्यंत विशाल होतात आणि त्यांच्या मुळ्या भिंतींना नुकसान करू शकतात. श्रद्धेनुसार ही झाडे देवतांचे निवासस्थान मानली जातात, त्यामुळे त्यांना योग्य जागा आणि मंदिर परिसर किंवा मोकळे मैदान असावे असे मानले जाते. बाळूमामा नेहमी सांगायचे, अरे माझ्या बाळांनो, देवत्वाचा सन्मान करा, पण त्याला योग्य स्थान द्या. चुकीच्या ठिकाणी लावलेली चांगली गोष्ट सुद्धा त्रासदायक ठरू शकते. काही काटेरी झाडे जसे बाभूळ किंवा खूप काटे असलेली शोभेची झाडे घराजवळ लावली तर सतत जखमा, वाद, तणाव वाढतो भक्तांनो. अशी लोकश्रद्धा आहे. बाळूमामांच्या संदेशात काटेरी वृत्ती टाळण्याचा उल्लेख आहे. ते सांगायचे की घराभोवती जे काही आहे ते आपल्या मनावर परिणाम करतं. जर आपण रोज काटेरी झाड पाहिलं, त्याची साफसफाई करताना त्रास झाला तर नकळत चिडचिड वाढते भक्तांनो. म्हणूनच घराजवळ सौम्य फुलझाडे, फळझाडे किंवा औषधी वनस्पती लावाव्यात, असा सकारात्मक संदेश भक्तांनो त्यांच्या विचारातून, आपल्याला बाळूमामांच्या विचारातून मिळतो भक्तांनो. काही झाडांबाबत असेही मानले जाते की ती खूप कीटक आकर्षित करतात किंवा रात्री जास्त कार्बन डायऑक्साईड सोडतात. घर अगदी लगत असेल तर हवा खेळती राहत नाही, ओलावा वाढतो, डास वाढतात. बाळूमामा नेहमी आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यायचे. देवावर विश्वास ठेवा, पण खबरदारीही घ्या, असा त्याचा भावार्थ होता. त्यामुळे घराजवळ झाड लावताना त्याचा प्रकार, वाढ, सावलीची दिशा, पानगळ, मुळ्यांचा प्रसार हे सगळं विचारात घ्यायला हवं भक्तांनो. आपल्याला या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तरच आपल्याला बाळूमामांचा आशीर्वाद सतत आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहे भक्तांनो. तसेच काही ठिकाणी स्मशानभूमीजवळ वाढणारी किंवा नकारात्मक प्रतीक मानली जाणारी झाडे घराजवळ लावू नका, अशी धारणा आहे भक्तांनो. या धारणेचं आपल्याला पालन केले पाहिजे. परंतु बाळूमामांच्या शिकवणीतून अंधश्रद्धेपेक्षा सद्बुद्धी महत्त्वाची आहे. बाळूमामा सांगायचे, अरे माझ्या मुलांनो, भीतीत जगू नका, पण विवेकाने निर्णय घ्या. जर एखाद्या झाडामुळे खरोखरच वस्तूला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका असेल
तर ते टाळणे योग्य आहे. केवळ भीतीपुटी नाही तर कारण समजून टाळलं पाहिजे भक्तांनो. बाळूमामांचा खरा संदेश असा आहे की घराभोवती तुळस, फुलझाडे, लिंबू, आवळा यासारखी उपयोगी झाडे लावा. ज्यामुळे हवा शुद्ध राहील, कुटुंबाला औषधी फायदा होईल आणि सकारात्मकता वाढेल. झाडे ही शत्रू नाहीत, पण चुकीची निवड आणि चुकीचे स्थान हे संकटाचे कारण बनू शकते. म्हणून जीव गेला तरी चालेल असा अतिशयोक्त इशारा देण्यामागे हेतू भक्तांनो एकच, घर, कुटुंब आणि श्रद्धा सुरक्षित राहावी. बाळूमामा सांगतात भक्तांनो, अरे माझ्या मुलांनो, बाळूमामा शिकवतात माझ्या भक्तांनो की प्रत्येक गोष्टीत संतुलन ठेवा, निसर्गावर प्रेम करा, झाडे लावा पण समजूतदारपणे. घर हे आनंदाचे स्थान आहे, संकटाचं नाही भक्तांनो. योग्य झाड योग्य जागी लावलं तर ते आशीर्वाद ठरतं, चुकीच्या जागी लावलं तर त्रास देऊ शकतं. म्हणूनच विचारपूर्वक निर्णय घ्या, देवावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक सुरक्षित वातावरण निर्माण करा. हा बाळूमामांचा खरा संदेश आहे भक्तांनो. तसेच भक्तांनो, तू ज्या भावनेने विचारतो आहेस, तू ज्या भावनेने त्या झाडांची सेवा करतो आहेस, त्याच भावनेने भक्तांनो बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. बाळूमामा नेहमी सांगायचे की घराभोवती प्रत्येक गोष्ट ही तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. भिंती, दरवाजे, देवघर, अंगण आणि झाडे सुद्धा. झाडे फक्त सावली देत नाहीत, ती ऊर्जा देतात, कधी कधी अडथळे सुद्धा निर्माण करतात. म्हणून घराजवळ झाड लावताना भावना नाही तर विचार आणि अनुभव महत्त्वाचा असतो भक्तांनो. काही लोक नकळत घराच्या अगदी पायाजवळ मोठी झाडे लावतात. सुरुवातीला भक्तांनो ते लहान रोपटं असतं, गोंडस दिसतं, पण काही वर्षांनी त्याच्या मुळ्या इतक्या पसरतात की पाण्याच्या लाईन फुटतात भक्तांनो, ड्रेनेज जमा होतात, भिंतींना तडे जातात. बाळूमामांचा संदेश असा आहे की संकट येण्याआधी सावध व्हा, जे पुढे जाऊन नुकसान करेल. भक्तांनो, जे पुढे जाऊन नुकसान करेल तुम्हाला, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. ते आजच थांबवा. देवावर विश्वास ठेवताना स्वतःची जबाबदारी विसरू नका. बाळूमामा सांगायचे की काही झाडे घरावर सतत जड सावली टाकतात. सूर्यप्रकाश घरात येत नाही, घरात ओलसरपणा वाढतो भक्तांनो, बुरशी येते, आजार वाढतो. जिथे प्रकाश नाही तिथे निराशा वाढते भक्तांनो. म्हणून घराभोवती प्रकाश, हवा आणि मोकळेपणा असणं गरजेचं आहे. ज्या झाडामुळे घर अंधारलेलं वाटेल, सतत ओलसर राहील, ती झाडे घरापासून थोड्या अंतरावर असावीत भक्त. काही काटेरी झाडांबाबत बाळूमामा उदाहरण देत सांगायचे की जसं जसं काटेरी स्वभाव घरात तणाव वाढवतो, तसं काटेरी वातावरण सुद्धा मनावर परिणाम करतो भक्तांनो. रोज अंगणात काटे पडलेले दिसले, लहान मुलांना जखमा झाल्या, कपडे अडकले तर नकळत चिडचिड, वाद वाढतात भक्तांनो. म्हणून घराजवळ सौम्य सुगंधी फुलांनी भरलेली झाडं असावीत, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. तसेच ते हेही सांगत असायचे की भीतीवर आधारित अंधश्रद्धा पसरवू नका. एखादं झाड वाईट आहे म्हणून नाही तर त्याची वाढ, मुळ्या, जागा आणि परिस्थिती पाहून निर्णय घ्या. काही लोक पिंपळ, वड किंवा उंच झाडाबाबत भीती निर्माण करतात, पण बाळूमामा म्हणायचे, देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पवित्र आहे, फक्त योग्य जागा निवडली पाहिजे. मोठ्या झाडांना मोकळं मैदान, मंदिर परिसर किंवा शेत योग्य असतं भक्तांनो. घराच्या भिंतीलगत नाही, घराच्या उंबरठ्याजवळ किंवा मुख्य दरवाजासमोर मोठं झाड लावणं टाळा, कारण ते प्रवेशद्वार झाकतं. दरवाजा म्हणजे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा मार्ग असतो. जर तो पूर्णपणे झाडाने झाकला गेला तर भक्तांनो घर बंदिस्त वाटतं. बाळूमामांचा संदेश स्पष्ट होता, घर उघडं, प्रकाशमान आणि स्वागतार्ह ठेवा. ते पुढे सांगायचे की घराभोवती
तुळस, लिंबू, आवळा, फुलझाडे किंवा औषधी वनस्पती लावा जी कुटुंबाला उपयोगी पडतील. ज्या झाडामुळे पक्षी येतील, सुगंध येईल, आनंद येईल. झाड लावताना मनात प्रार्थना ठेवायची आहे भक्तांनो. हे रोप आमच्या घरासाठी आशीर्वाद करो. हे रोपा आमच्या घरासाठी आशीर्वाद करो. भावना सकारात्मक असली की परिणामही सकारात्मक होतात. बाळूमामांचा विचार या गोष्टीवरती सहमत आहे की निसर्गाशी भांडू नका, पण अज्ञानामुळे स्वतःचं नुकसान करू नका. घराजवळ झाड लावताना 3 गोष्टी लक्षात ठेवा: सुरक्षितता, आरोग्य आणि सकारात्मकता. जे झाड या 3 गोष्टी वाढवेल तेच लावा. भक्तांनो, हा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही तर सजग करण्यासाठी आहे. देवावर श्रद्धा ठेवू, पण विवेक वापरा. योग्य झाड योग्य ठिकाणी लावलं तरच तुमच्या घरासाठी आशीर्वाद बनतं. आणि हाच बाळूमामांचा खरा संदेश आहे भक्तांनो. तसेच भक्तांनो, काही झाडे फार वेगाने वाढतात. सुरुवातीला ती निरुपद्रव्य वाटतात, पण काही वर्षांनी त्याची फांदी छपावर आपटू लागते. पावसाळ्यात तुटून खाली पडते. वाऱ्यात धोका निर्माण होतो. बाळूमामा सांगायचे की संकट अचानक येत नाही. संकट अचानक येत नाही, ते हळूहळू वाढतं. त्यामुळे जे झाड पुढे जाऊन संकटाचं कारण बनतं ते आधीच समजून घ्या. विवेकाने निर्णय घेतला तर मोठं नुकसान टाळता येतं. बाळूमामा सांगायचे, काही झाडे रात्री जास्त कीटक आकर्षित करतात. घराजवळ झाडांची गर्दी झाली की डास किडे वाढतात. त्याचा परिणाम लहान मुलांवर होत असतो. काही झाडे फार वेगाने वाढतात. सुरुवातीला ती निरुपद्रवी वाटतात, पण ते नंतर मोठे होईल तसं ते चांगले होत असतात. या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. असेच बाळूमामाचे भक्तिमय संदेश, वैचारिक संदेश, वैज्ञानिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, तर चांग बरं, बाळूमामाच्या नावानं चांग बरं.